काय सांगाल आपण आमदार नसताना देखील या ठिकाणी आपण आता ज्या ठिकाणी सत्कार झाला त्या ठिकाणी देखील आपण विकास कामं केलेले आहेत? काम करण्याची एक तडप आपल्यामध्ये आहे. 34 वर्ष झालं शिवसेनेत काम करत असताना काम करणारा कार्यकर्ता म्हणून शिवसेनेमध्ये माझं नाव घेतलं जातं. शिवसेनेचे तसे संस्कार होते, त्यामुळे काम करत राहिलो. आता मोहच्या जनतेने संधी दिलेली आहे, आता या शहरासाठी या तालुक्यासाठी काम करायचं. माजी आमदार माने यांनी विकासावर निवडणूक झाली नसल्याचं देखील त्यांच्या स्नेह मेळाव्यामध्ये सांगितलं गेलं. आमदार मानेनी विकासावर निवडणूक झाली नाही म्हणजे मानेने विकास केलाच नाही ना. मानेनं या मोह तालुक्याचा सत्यानाश केला. मोह शहरातली कार्यालय चोरून अनगरला नेली. मोहच्या जनतेने त्याला आमदार केलं होतं. त्याने सबरजिस्टर ऑफिस अनगरला नेलं. त्यानं आपण तहसील कार्यालय अनगरला नेलं. मोहची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. मोहला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था 5 वर्षात नाही 35 वर्षात झाली नाही. मोहला टँकरनं पाणी द्यावं लागलं. मोहचा काय विकास केला? 3,000 4,000 खोटे आकडे सांगितले, परंतु मोहची जनता एवढी सुजाण होती की त्या जनतेने ह्यांना वर्ण उचलून खाली आपटला. 30,000 यांचा पराभव केला. विकासाच्या दृष्टीने माजी आमदार यशवंत माने यांनी विद्यमान आमदाराला काही मदत लागली तर ती मदत देखील करण्याचं देखील त्यांनी आश्वासित केले आहे. मग येणाऱ्या काळात आपण ती मदत यशवंत माने यांच्याकडून घेणार आहात का? काय आवश्यकता नाही, त्यांची मदतीची आवश्यकता नाही, कारण ते स्पेशल अपयशी ठरलेले आहेत. मोहोळ तालुक्याच्या या विकासाच्या बाबतीमध्ये जे नापास झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्याकडनं काय मार्गदर्शन केलं? आपण आता महाविकास आघाडीचे आमदार आहात, सत्ता महायुतीची आहे, कशा प्रकारे निधी खेचून आणू शकता आपण? महाविकास आघाडीचा जरी आमदार असलो तर मी कडवट शिवसैनिक आहे. आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, 34 वर्ष मी त्यांच्याबरोबर आहे. अजितदादा सुद्धा असतील, माझे खूप असे कौटुंबिक संबंध आहेत त्यांच्याबरोबर. त्यामुळे त्या संबंधाचा उपयोग करून या तालुक्याच्या विकासासाठी सर्वात जास्त निधी आणण्याचं काम मी करेन. मला कुठेही अडचण येणार नाही. आपण पाहचले माजी आमदार माने देखील असं देखील सांगितले गेले की विद्यमान आमदाराचा त्रास नाहीये, पण विद्यमान आमदाराच्या शेजारी जे आहे त्यांचा त्रास होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली गेली आहे. कसं असतं की आता त्यांना ते झोप लागत आहे. 23 नोव्हेंबरपासून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्याला सगळे धनाजी संताजी, मग आमचे उमेददादा असतील, दीपक मेंबर असतील, आमचा चरणराज चौरे असतील, आमचा सत्यवान असेल, विके असेल, ही सगळी लोक त्यांना आता असं वाटायला लागलीत की आता आमचं काय. कारण आता हा एक पराभव नाही आहे, ही सुरुवात झालेली आहे. आता जिल्हा परिषद आहे, उद्या नगर परिषदेची निवडणूक आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे एकही निवडणूक पुन्हा ते इथून जिंकू शकणार नाही, कारण मोहोळच्या जनतेचा विश्वास त्यांनी गमावलेला आहे.